आणि यानंतर पाहूयात विशेष कार्यक्रम खेळग्रहांचा. नमस्कार, मी पंडित मानसी. खेळग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक वेगळ्या विषयावरती आज बोलणार आहोत. राजकारण. पत्रिकेमध्ये राजकारणामध्ये यश मिळण्यासाठी कोणते योग असतात किंवा कोणते ग्रह त्याला कारणीभूत ठरतात. मग तिथे छोटेसे नगरसेवक असेल किंवा एखादा परराष्ट्रमंत्री असेल, याच्यामध्ये योग कसे निर्माण होतात? मग याच्यासाठी कोणतं स्थान मजबूत असावं लागतं, कोणत्या लग्नाच्या राशी असाव्या लागतात, हे सगळं म्हणजे राजकारणात येण्यासाठी तुमचं अंतःकरण आहे ना, ते खूप कठोर असावं लागतं. भावनिक असून चालत नाही. त्यामुळे कर्क राशीला इथे प्राधान्य नाही आहे. इथे जन्मलग्न वृषभ, सिंह आणि वृश्चिक असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्या खालोखाल म्हणजे ह्या लग्नाच्या खालोखाल कन्या आणि धनु ह्याच राशी तुम्हाला मान्य होतात. वृश्चिक ही सगळ्यात महत्त्वाची राशी आहे. या राशीला आपण काय म्हणतो की कपटी, थोडीशी राजकारणी राशी म्हणतो. म्हणजे कुणाशी कसं बोलावं, काय बोलावं, कशा शब्दात बोलावं, ह्या राशीला छान प्रकारे जमतं. राग असेल तर तो राग व्यक्त न करता थोडीशी खुनशी मानली जाते ही राशी. त्यामुळे राजकारणासाठी अगदी परफेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. पण खरंच राजकारणी माणसं अशी असतात का? पण अशी नसलीत तरी सुद्धा आपल्या बोलण्याने समोरच्याला आकर्षित करणं, तुम्ही जे बोलता ते पटत नसेल तरी समोरून त्यांना म्हणजे तुम्ही बरोबर आहात, हां तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात, योग्य आहात असं बोलून त्यांच्या बरोबर जाऊन आपल्याला जे पाहिजे तेच करणं, हेच काम थोडंसं राजकारणामध्ये येतं. आणि याच्यासाठी धनु, वृश्चिक, वृषभ, सिंह ही रवीची राशी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्थानासाठी म्हणजे राजकारणासाठी, ह्या पदासाठी किंवा ह्या कार्यासाठी आपल्या पत्रिकेमध्ये रवी लाख मोलाचा आहे. रवीशिवाय तुम्हाला प्रसिद्धी नाही. रवी जसा आत्माकारक आहे, पितृकारक आहे. आत्माकारक म्हणजे काय आहे की तुमच्या आत्म्याची शक्ती वाढवणं, तुम्हाला आत्मिक बल देणं, तुमचं अंतःकरण खूप चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग बनवणं. जे काय तुम्ही निर्णय घेता समोरच्याला समजून घेऊन, उमजून घेऊन, त्यामध्ये कुठेही चूक न होता आपल्या पद्धतीने जगणं, यासाठी रवी खूप लाख मोलाचं काम करून जातो. कधी कधी आपला कार्यभाग उरकण्यासाठी किंवा आपला कार्यभाग साधण्यासाठी तुम्हाला शनीचाही हातभार लागावा लागतो. बघा, गंमत अशी आहे की शनी हा जरी तुम्हाला चाकर नवग्रहामध्ये याला मानलं असेल तरी सुद्धा या केंद्र त्रिकोणामध्ये किंवा केंद्रामध्ये रवीशी योग करता आला पाहिजे. याला तुमचं कर्म त्रिकोण सुद्धा मजबूत असावं लागतं. राजकारणासाठी तुम्हाला दशमस्थानाचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागतो. दशमस्थानाला हे कर्मस्थान मानलं जातं आणि दशमस्थानामध्ये जर स्वराशीचा रवी असेल आणि त्याचा केंद्र त्रिकोण किंवा केंद्रामध्ये शनीशी योग बनत असेल तर ते खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला राजकीय यश देऊन जातं. पण राजकीय यश देताना सुद्धा तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागतं. तुमची प्रसिद्धी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला आव्हानात्मक कार्य करावं लागतं. खूप जीवनामध्ये तुम्हाला आव्हानं स्वीकारावी लागतात आणि ती तुम्हाला तडीपार लावावी लागतात, कारण शनी समोर असतो. ज्यावेळेला रवी मंगळाचा संपर्क येतो किंवा रवी मंगळाशी युती होते किंवा प्रतियुती होते, त्यावेळेला मात्र राजकारणामध्ये धाडसी कर्तृत्व करून दाखवावं लागतं. कधी कधी वृश्चिक लग्नावर म्हणजे ज्यावेळेला आपण लग्नाचा विचार करतो त्यावेळेला वृश्चिक लग्नावर जन्मलेले लोक अत्यंत गूढ कपटीप्रमाणे म्हणजे कपटी स्वभाव मनात आणून राजकारण करताना दिसतात आणि खूप धूर्त आणि मुत्सदी असतात. जर कपटीपणा आणि काही खुनशीपणा हा जर सोडला स्वभाव, तर वृश्चिकेचा मुत्सदीपणा हा राजकीय कामासाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोगी पडतो. आणि त्याच्या खालोखाल जर विचार केला तर कन्या राशीचा, कन्या लग्नावर जन्मलेले लोक खूप हट्टी म्हणजे त्याला हट्टी म्हणू शकत नाही पण मुत्सदी आणि चिकित्सक असतात, पण त्याच्याबरोबर विनयशील आणि सभ्यही असतात.
आणि तितकीच भावना प्रधान असतात. जर उदाहरण द्यायचं असेल कन्या लग्नाचं, तर आपण जवाहरलाल नेहरूचं उदाहरण चांगल्या प्रकारे देऊ शकतो. अशा लोकांच्याकडून ना अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा बिकट कार्यवाही होऊ शकत नाही. म्हणजे कोणतंही कार्य करताना हे लोक भावनाच्या आहारी जास्त प्रकारे जातात. दशमस्थान जसं मी तुम्हाला सांगितलं की कर्मस्थान आहे आणि ते मुत्सद्गिरीचं सुद्धा स्थान आहे. त्यामुळे राजकारणासाठी याही स्थानाचा विचार केला जातो. अगदी त्याचबरोबर नवम रवी 9व्या स्थानामध्ये म्हणजे भाग्यस्थानामध्ये आणि दशमस्थानामध्ये असणं गरजेचं असतं. जगदविख्यात मुत्सदी लोक जे असतात त्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र अगर रवी हे नवम स्थानी दिसून येतात. गुरुचंद्र जर बलवान असतील किंवा बलवान राशीमध्ये असतील किंवा बलवान स्थानामध्ये असतील किंवा गुरुचंद्र आणि रवी या परस्परामध्ये 2 त्रिकोण योग असावेत म्हणजे तुम्हाला राजकारणामध्ये यश मिळतं. नवम दशम एकादश स्थानी तुमच्या कोणताही ग्रह नसेल तर असा मनुष्य मोठ्या योग्यतेला पोचत नाही. इथे शुभ ग्रह असणं खूप गरजेचं आहे. मुत्सदी परराष्ट्रमध्ये होण्याची तर गोष्ट नक्कीच नाही आहे इथे. हे होण्यासाठी तुम्हाला वृश्चिक लग्न रवी शनी आणि गुरु शुक्र याच्यामध्ये तुम्हाला चांगले शुभ योग होणं खूप गरजेचं आहे. कारण नवम स्थान हे दशमस्थानाबरोबर काय योग्यतेचं आहे. दशमस्थान हे कर्मस्थान असेल तर नवम स्थान हे तुमचं कीर्तिस्थान आहे. त्यामुळे यांची गरज आहे. ह्याच नवम स्थानामध्ये भाग्यस्थानामध्ये जर गुरुचंद्र अगर स्वग्रहीचा शनी याच्याखेरीज तुम्हाला म्हणजे हे जर ग्रह असतील तर तुम्हाला समाजप्रियता मिळते आणि हे जर ग्रह नसतील तर तुमची देशभर कीर्ती व समाजप्रियता तुम्हाला नाही मिळू शकत. सहजपणे नाही मिळत. बघा इथेही शनी गरजेचा आहे तुम्हाला. स्वराशीचा मकर आणि कुंभेचा किंवा तूळ राशीचा शनी नवम स्थानामध्ये असणं खूप गरजेचं आहे. राजकारणामध्ये यश आणि तुमची प्रगती आणि कीर्ती भाग्यशालीपणा आणण्यासाठी. शनी हा विलंब करतो, उशिरा भाग्योदय करतो. सहसा त्याचं वय जे आहे ते 32 वर्षानंतरचं आहे. पण तो जर प्रगती देत असेल तर खूप चांगल्या प्रगती देतो. तुम्हाला वरून उलटा प्रवास करायला लावू शकत नाही. तुम्हाला परत फिरून तुम्हाला चुकीच्या मार्गाकडे घेऊन जात नाही. तुमची पायरी एक एक पायरी तुम्ही प्रगतीची चढतच जाता शनीमुळे. 1, 5, 9, 10, 11 या स्थानामध्ये जर शनी राहू किंवा शनी मंगळ शनी रवी ह्या जर युती असतील तर तुम्हाला इथे राजकारणामध्ये यश मिळत नाही. हे यश मिळवण्यासाठी या स्थानामध्ये तुमचे शुभ युती असणं गरजेचं आहे. शुभ ग्रह असणं गरजेचं आहे. इथे कसं होतं बघा, या जर युती असतील आणि काही लोक राजकारणामध्ये असतील तर ते नक्कीच देशाचा विश्वासघात करतात. कोणत्याही कार्यामध्ये फसवणूक चांगली होते म्हणजे करू शकतात. दशमेश जर अष्टमस्थानी असेल म्हणजे मृत्यूस्थानामध्ये तर असे लोक राजकारणामध्ये लवकरच म्हणजे अप्रिय होतात. त्यांची अपकीर्ती होते. 2, 5, 8 या स्थानामध्ये जर अशुभ ग्रह एकत्र असतील तर कोणत्या ना कोणत्या तरी अडचणीमध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या तरी भानगडीमध्ये हे लोक अडकले जातात आणि त्यामध्ये त्यांची अपकीर्ती होते. काळा बाजार म्हणा, बजेट फोडणे किंवा कंट्रोल उठवणे, कंट्रोल बसवणे किंवा नातेवाईकामार्फत पैसा गोळा करणे अशा काहीही गोष्टी या लोकांच्याकडून दुरुपयोगी किंवा चुकीच्या गोष्टी घडू शकतात. जर पत्रिकेमध्ये 2, 5, 8 स्थाने बिघडली असतील किंवा इथे अशुभ ग्रह असतील किंवा जे काही तुमच्या शुभ युती प्रतियुती घडत असतील तर मात्र इथे मात्र वरकरणी सोजवळपणा ज्याला म्हणतो, वरून चांगुलपणा पण आतून हे लोक नक्कीच काहीतरी भ्रष्टाचार करत असतात. ज्यांच्या भाग्यस्थानी गुरु आणि चंद्र असतात ते मात्र या सगळ्या गोष्टीला अपवाद ठरतात. हे खूप चांगले प्रकारे फल देतात आणि असे लोक खूप चांगल्या प्रकारे राजकारण करू शकतात आणि प्रामाणिकपणे करू शकतात. शनी कुंडलीमध्ये जर बलवान नसेल तर तुम्ही कधीही मंत्री बनू शकत नाही. तुमच्या शुभ ग्रहांच्या बरोबर परत मी तेच सांगते की शनी बलवान असणं खूप गरजेचं आहे. जसं रवी बलवान असणं गरजेचं आहे, मंगळ बलवान असणं गरजेचं आहे. कारण राजकारण हे तुमच्या आत्मिक शक्तीशिवाय, धाडसाशिवाय आणि कष्टाशिवाय पुढे जात नाही. त्यासाठी तुम्हाला हे 3 ग्रहांची साथ असणं गरजेचं आहे. अगदी त्याचबरोबर गुरु ज्ञान देतो आणि चंद्र हा मनाचा कारक आहे आणि मनाचं जे तुम्हाला धाडस किंवा मनाची जी स्थिरता पाहिजे ती चंद्राप्रमाणे पाहिजे.
त्यामुळे चंद्र आणि गुरु हे शुभ युतीमध्ये शुभ स्थानामध्ये असणं गरजेचं आहे राजकारण योग बघण्यासाठी. 3, 7, 9, 10, 11 म्हणजे मिथुन, तूळ, धनु, मकर, कुंभ या राशीत जर शनी असेल किंवा 1, 3, 9, 10, 11 या स्थानामध्ये या गुरुचा शुभ योग जर तो बनवत असेल शनीशी, तर आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये अगदी हा मनुष्य तरबेज असू शकतो आणि परराष्ट्र मंत्री होण्याचे योग चांगल्या प्रकारे येतात. एकादश स्थानी जर गुरु, शुक्र, चंद्र, एकादश स्थान म्हणजे लाभस्थान, आणि इथे जर गुरु, चंद्र, शुक्र यांची या शुभ ग्रहांची युती प्रतियुती होत असेल, सहसा युतीच होत असेल, तर असे लोक खूप संपन्न असतात. हे लोक कोणाशीही मैत्री चांगल्या प्रकारे संपादन करू शकतात. द्वितीय स्थानामध्ये बलवान असलेलं म्हणजे हे जर ग्रह बलवान असतील, जर स्वराशीचा उच्चीचा गुरु असेल किंवा चंद्र असेल, शुक्र असेल, तर हे लोक आहेत ना खूप चांगल्या प्रकारे सार्वजनिक कामामध्ये मोठमोठ्या रकमा स्वखर्चाने खर्च करून चांगली लोकांची कामं करून मान मिळवतात. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये रवी बलवान नाही ते लोक जास्त काल म्हणजे जास्त कालावधी राजकारणामध्ये टिकताना आपल्याला दिसून येत नाहीत. रवी मेष, कर्क, सिंह अगर वृश्चिक राशीमध्ये असावा जर राजकारणामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कालावधी थांबायचं असेल म्हणजे टिकायचं असेल, आपलं अस्तित्व टिकवून धरायचं असेल, आणि ह्या रवीवर जन्मलेले लोक अगदी नगरसेवक म्हणून असतील तर ते चांगल्या उच्च पदापर्यंत पोहोचू शकतात. अगदी चांगल्या प्रकारे राजसत्ता चालवणं हा रवीचा मुख्य धर्म आहे आणि हा रवी बऱ्याच प्रकारे तुम्हाला सत्तादायी ठेवतो. 1, 3, 6, 9, 10 या स्थानी याला महत्त्वाचं स्थान म्हणजे महत्त्वाची योग्यता प्राप्त होते. सिंह राशीचा रवी जर तुमच्या लग्नी आणि पराक्रमात, रोगस्थानामध्ये, भाग्यस्थानामध्ये, दशमस्थानामध्ये असेल तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे राजकारणामध्ये यश मिळतं. राजकारणामध्ये यश मिळण्यासाठी बराचसाच म्हणजे ग्रहांचा समावेश आहे, स्थानांचा समावेश आहे, युती प्रतियुतींचा समावेश आहे आणि नक्षत्राचा समावेश. हा विषय खूप मोठा आहे, पण वेळेनुसार आता आपण इथेच थांबूया. अशाच अनेक विषयावरती अशाच चर्चा चालू राहणार आहेत. तोपर्यंत खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये पंडित मानसीचा नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.